नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। किराणापासून चिकनपर्यंत सगळं घरपोच मिळायचं। 43 दिवस अंडरग्राऊंड असताना निदा खानची सगळी सोय कोण करायचं? नाशिकच्या TCS कंपनीतील धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिने 43 दिवस पोलिसांना गुंगारा दिला होता। मात्र पोलिसांनी तिला छत्रपती संभाजीनगरमधून बेड्या ठोकल्या। निदा खान नाशिकच्या TCS कंपनीतील धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिने तब्बल 43 दिवस पोलिसांना गुंगारा दिला। मात्र नाशिक पोलिसांच्या विशेष पथकाने SIT अत्यंत गोपनीय पद्धतीने मोहीम राबवून तिला छत्रपती संभाजीनगरमधून बेड्या ठोकल्या आहेत। नाशिकच्या भद्रकालीतील घास बाजार भागात जळाऊ लाकडे विकून उदरनिर्वाह करणाऱ्या सामान्य कुटुंबातील निदा खान इतके दिवस फरार कशी राहिली? तिला कोणी आर्थिक आणि लॉजिस्टिक रसद पुरवली याबाबत आता SIT तपास माहिती समोर येत आहे। निदा खान 43 दिवसांचा थरार आणि नगरसेवकाचे कनेक्शन। तपासानुसार 23 मार्च रोजी भिवंडीतून बेपत्ता झालेली निदा खान छत्रपती संभाजीनगरमधील नारेगाव भागात एका फ्लॅटमध्ये लपून बसली होती। धक्कादायक बाब म्हणजे हे घर MIMचे नगरसेवक मतीन पटेल यांचे असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे। या काळात निदा आणि तिच्या कुटुंबाला किराणा, चिकन आणि इतर दैनंदिन वस्तू पुरवण्याचे काम नगरसेवकाच्या ड्रायव्हर मार्फत केले जात असल्याचा संशय आहे। पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली SITने एक मोहीम राबवली। नाशिक पासिंगच्या वाहनांमुळे संशय येऊ नये म्हणून पोलिसांनी इतर जिल्ह्यांच्या खाजगी वाहनांचा वापर केला। गुन्हे शाखा युनिट 1चे पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत आणि त्यांचे पथक साध्या वेशात 3 दिवस नारेगाव परिसरात वास्तव्यास होते। स्थानिक खबरांना किंवा नगरसेवकाच्या समर्थकांना सुगावा लागू नये यासाठी पोलिसांनी मोबाईल लोकेशनपेक्षा मानवी गुप्तचरांवर अधिक भर दिला होता। पोलिसांनी 7 मे रोजी तिला अत्यंत शिताफीने अटक केली होती। आश्रय देणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार। तपास यंत्रणांच्या मते फरार आरोपीला माहिती असूनही आश्रय देणे हा गंभीर गुन्हा मानला जातो। निदा खानला 43 दिवस लपवून ठेवण्याचा खर्च कोणी केला यामागे एखादे मोठे नेटवर्क आहे का याचा तपास आता सुरू झाला आहे। SITने आता नगरसेवक मतीन पटेल, त्यांचा ड्रायव्हर आणि निदाच्या काही नातेवाईकांची माहिती गोळा केली असून लवकरच त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्याची शक्यता आहे। केवळ निदा खानच नाही तर या प्रकरणामागे तिला रसद पुरवणारे खरे मास्टरमाइंड कोण आहे याचा छडा लावणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे। निदा खानच्या अटकेमुळे आता या संपूर्ण साखळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी विजय गायकर, नाशिक।